ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तसं पाहिलं तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दे महत्त्वाचे असतात, जसे की रस्ते, पाणी, गटारी, वाहतूक कोंडी। मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांपेक्षा इतर मुद्द्यांवरच जास्त भर देण्यात आला। ते मुद्दे कुठले होते ते आता आपण पाहणार आहोत। आणि एकंदरीतच मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करत असताना स्थानिकऐवजी इतर मुद्द्यांवरती भर पडला। पहिला होता अदानींचा मुद्दा। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न, मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद, हिंदी सक्तीचा वाद, त्यानंतर गद्दारी। मग फोडाफोडीचं राजकारण, निष्ठावान विरुद्ध आयाराम, प्रकल्प योजनांवरून श्रेयवादाची लढाई। आणि यावर अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे। संजीवजी, आपलं खूप खूप स्वागत। एका बाजूला फोडाफोडीचं राजकारण आपण पाहिलं, अनेक प्रकारे निष्ठावंत विरुद्ध आयारामांचा मुद्दा पाहिला, अदानींचा मुद्दा अगदी काल परवाच उपस्थित करण्यात आला। अशा अनेक मुद्द्यांवरून यावेळच्या निवडणुका अतिशय चर्चेच्या ठरल्या। मात्र यावरून मतदारांनी कसं ठरवायचं, कुणाला कसं आणि केव्हा मतदान करायचं ते, कारण ज्या गल्लीतल्या गोष्टींवर चर्चा व्हायला हवी होती, नगरसेवकांसमोरची आव्हानं असतील किंवा सर्वसामान्य मतदारांना हव्या असलेल्या गरजेच्या गोष्टी, यापेक्षा अधिक चर्चा इतर मुद्द्यांनीच जास्त लक्षवेधी ठरवली। संजीवजी, या निवडणुकीमध्ये गटर, वॉटर, मीटर या मूलभूत प्रश्नाची चर्चा होण्यापेक्षा सगळे प्रश्न आणि सगळी निवडणूक ही तिसरीकडेच गेली। बरोबर। मुळामध्ये आता प्रचार संपलेला आहे, दृश्य प्रचार संपलेला आहे आणि आता अदृश्य प्रचार आता 38 तास चालणार आहे। त्या 38 तासामध्ये काय काय गोष्टी घडतात याच्यावर सगळ्या निवडणुकीचे सगळे निकाल आणि सगळ्या गोष्टी या अवलंबून राहतात। बरोबर आहे। मुळामध्ये या निवडणुकीचे वैशिष्ट्य काय पहिलं तर ही निवडणूक प्रभाग पद्धतीने पहिल्यांदाच होते। आता प्रभाग पद्धतीमध्ये बघा, एका प्रभागामध्ये किमान 12,000 ते 20,000 लोक असतात। एका माणसाच्या लक्षात राहणं शक्य आहे का हो? 15,000 20,000 माणसं। तेव्हा हे 4-4 अ ब कड असे यांचं कडेला न्यायचं सगळं आणि ते मतदान हे करायचं। याच्यामध्ये मला जी नीती दिसते ती अशी की अपक्ष नावाचे जे उमेदवार आहेत त्यांना कोणीही मतदान करणार नाही। त्यांना आवडीच्या ज्या खुणा आहेत पक्षाच्या, मग ते कमळ असेल, मग तो हात असेल किंवा जे काही असेल ते त्याप्रमाणे होईल असं या निवडणुकीचं पहिलं वैशिष्ट्य। दुसरं या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय तर या निवडणुकीमध्ये 2 ठाकरे एकत्र आले। बरोबर। आणि 2 ठाकरे एकत्र आल्यानंतर आता ह्या निवडणुकीत मुंबईचं काय होणार हा खरा आपल्या समोरचा मोठा प्रश्न आहे। म्हणजे मराठीचा मुद्दा किती उचलला जाईल। म्हणजे एका बाजूला असं ठाकरे म्हणतात की मराठीचा मुद्दा हा कळीचा मुद्दा आहे, आपल्यावर गुजरातचं मोठ्या प्रमाणावर आक्रमण होत आहे। आणि दुसऱ्या बाजूला हे विरोधी पक्ष म्हणतात की हा मराठीचा मुद्दा नसून ठाकरे भावाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। तेव्हा मला असं वाटतं की हा देखील एक महत्वाचा कळीचा मुद्दा आहे। दुसरं महत्वाची गोष्ट अशी की या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे मुंबई वगळता इतरत्र वेगवेगळे लढलेले आहेत। म्हणजे मुंबईमध्ये त्यांचं काय जे एकीकरण झालं तेवढ्या पुरतं। त्यामुळं आता यावेळेस भाजप हे खूप स्ट्रॅटेजिकली व्यूहरचनेमध्ये खूप आघाडीवर होतं। म्हणजे झालं असं की प्रत्येक ठिकाणी आमच्या जसं संभाजीनगरमध्ये झालं, चर्चेमध्ये 10-10 चर्चा झाल्या आणि शेवटच्या क्षणाला युती तुटली आणि बऱ्याच ठिकाणी घडलेलं आहे। तेव्हा मला असं वाटतं की यामध्ये व्यूहरचनेमध्ये सगळी निवडणूक कशी लढवायची, कोण कुठं उभं राहणार, कोण केव्हा प्रवेश करणार आपल्या पक्षामध्ये, याची सगळी तिथी त्याची सगळी कुंडली अतिशय व्यवस्थित काढून ही निवडणूक भारतीय जनता पक्षाने लढवलेली आहे आणि फडणवीसांनी सुद्धा याच्यासाठी मुख्यमंत्री म्हणून खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळं आता या ठिकाणी सेना किती, शिवसेना किती म्हणजे शिंदेची सेना किती आणि भाजप किती हा प्रश्न आहे। पण आपलं छोटस का होईना पण महत्वाचं जे अस्तित्व आहे, बरोबर, पुणे आणि इतरच्या भागामध्ये, काही परभणीमध्ये याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट हा आपलं कायम राखल्याशिवाय राहणार नाही। तिसरा महत्वाचा मुद्दा असा की या निवडणुकीमध्ये अचानकपणे राज ठाकरे यांच्यामुळं अदानींचा मुद्दा फारच
अगदी खेड्यापाड्यात चर्चेला गेला. सगळीकडे त्याच्या चर्चा सुरू झाली. हम्म. लोकांना अदानींनी काय आक्रमण केलं, म्हणजे जमीन बळकावली, म्हणजे काय झालं, काय फारसं कळलं नाही. पण एक असं की आपल्यावर आक्रमण होतंय आणि एक भांडवलशाही आपल्यावर थोपवली जाते. बर. हा मुद्दा परिणामकारकरित्या मला असं वाटतं लोकांपर्यंत उतरलेला आहे. बरं. या मुद्द्याचा किती परिणाम होतो हे ठरायचंय. म्हणजे अजून ते निश्चित नाही की अदानीच्या मुद्द्यावर लोक हे करतील असं नाही. बर. परंतु आता जरा मुंबई सारखं जनजीवन आहे, तिथली इलेक्ट्रिसिटीच अदानींच्या हातामध्ये आहे, बऱ्याचशा गोष्टी अदानींच्या हातामध्ये मुंबईच्या गेलेल्या आहेत. हो. तेव्हा मुंबईकर धारावीपासून अनेक प्रश्नाबद्दल काय निर्णय घेतात हा देखील एक तिसरा महत्वाचा मुद्दा आहे. बर. चौथी गोष्ट अशी की या निवडणुकीमध्ये इतक्या जोरदार प्रचार केला गेला की लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक सुद्धा मागे पडली. अशा पद्धतीने प्रचार मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये झाला. आणि बोलताना प्रत्येक जण विकासाची भाषा करत होतं. म्हणजे विकासाशिवाय दुसरं काही बोलायचंच नाही असं सगळं चाललेलं होतं. बरं. पण प्रश्न विकासाचा नव्हताच. म्हणजे विकासाशिवाय दुसऱ्याच गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी घडताना प्रत्यक्षात दिसत होती. म्हणजे जातीय जातीय समीकरणं असतील, धार्मिक समीकरणं असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी असतील, अशा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा असा आहे की बऱ्याच ठिकाणी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे समोरासमोर आलेले आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी, जसं भाजप नाही आलेलं बऱ्याच ठिकाणी, पण उबाटा आणि शिवसेना हे समोरासमोर बऱ्याच राज्यभर निवडणुकामध्ये आलेले आहेत. बरोबर आहे. तेव्हा आता या ठिकाणी शिवसेना सरळ ठरते का उबाटा गट असते. म्हणजे शिवसेना ही साम दाम दंड भेद ही सगळं लक्षात घेऊन उतरलेला पक्ष आहे. आणि दुसरा जो पक्ष आहे आपला उबाटाचा, यांच्याकडे फारशी यंत्रणा नसताना केवळ काही आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी ही निवडणूक लढवलेली आहे. तेव्हा या निवडणुकीत या दोन शिवसेनेचाही कस लागणं शक्य आहे. बरोबर आहे. मात्र संजीव सर, एक मूळ मुद्दा हाच आहे की एका बाजूला प्रचार करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्षाने केला, मात्र ज्यावेळेला खरोखर सत्तेची गणितं येतील किंवा कोण महापौर होणार, कोणत्या पक्षाला सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यामध्ये यश मिळणार, याबद्दलचा ताळमेळ कसा असेल. कारण या पूर्वीच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये तुम्ही निवडून कोणालाही आणा, म्हणजे उमेदवार निवडीचा हक्क जरी मतदारांचा असला तरी राजकीय प्रवेश त्याचाच होणार ज्याची सत्ता त्या ठिकाणी हवी, आणि त्याप्रमाणे गणितं बदलताना दिसून आली. अपक्षांना सुगीचे दिवस येताना दिसून येणार का, ज्यांनी बंडखोरी करून बाहेर जाऊन पुन्हा एकदा निवडून आणायचं आपल्या स्वतःला आणि पुन्हा पक्षामध्ये प्रवेश करायचा, असं विचित्र चित्र 15-16 तारखेनंतर बघायला मिळेल का संजीव सर? या निवडणुकीमध्ये अपक्षांची सुगीचे दिवस येणार नाही. तर छोटे छोटे जे पक्ष आहेत, म्हणजे MIM असेल, उबाटा असेल किंवा जे विरोधी पक्षामधले जे आहेत, त्यांचा अनुनय करून त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. मूळ लढाई ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामधलीच आहे. आणि भारतीय जनता पक्ष हा मोठ्या प्रमाणावर महापौराच्या जागा जिंकण्याची शक्यता आहे किंवा त्यांची तशी मनीष आहे, आणि त्या दृष्टीने यंत्रणा देखील त्यांनी कामाला लावली, आणि तशीच इच्छाशक्ती ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आहे. त्यामुळे या दोन पक्षांमध्ये खरी लढत मला असं वाटतं की ती होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा गट हा पुणे आहे आणि परभणी किंवा काही महत्वाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये त्यांचा करिश्मा दाखवते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की MIM आणि भारतीय जनता पक्ष हे कुठेही समोरासमोर आलेले मला दिसते नाही. त्यामुळे ते किती समोरासमोर एकमेकांचा दुस्वास करतात, परंतु समोरासमोर काही आलेले दिसत नाहीत, असं एक चित्र आहे. येणारी जी निवडणूक आहे, या निवडणुकामध्ये छोटे पक्ष झाल्यानंतर खरी पक्षांतर जे आहेत, ही निवडणुकीच्या आधी शेवटच्या क्षणापर्यंत चालली, ही पक्षांतर तुम्हाला निवडणुकीच्या नंतरही झालेली दिसते. कारण कसं आहे की समजा एखादा निवडून आला, त्याला जर असं वाटलं की आपल्या पक्षाला काही हे नाही, काय माहिती का, हे डबल इंजिन, ट्रिपल इंजिन आणि इंजिन हे जे चाललंय, त्या इंजिनमुळे देखील लोकांच्या मनावर एक वेगळा परिणाम झालाय की आपण नुसतेच निवडून आलो तर काय उपयोग, आपल्याला इंजिन मध्ये बसलं पाहिजे ते. आणि मुळामध्ये महानगरपालिकेमध्ये बजेट किती, एक लक्षात घ्या की नगरपालिकांचे जे अध्यक्ष, नगराध्यक्ष असतात, त्याला टेंडर पासून जे सगळे अधिकार असतात
एवढे सुद्धा अधिकार महापौरांना नाहीत हे अनेकांना माहिती नाही. बरोबर आहे. त्यांना अनेक कायद्याच्या कचाट्यातून जावं लागतं हे देखील महत्वाचं आहे. त्यामुळं ही निवडणूक महापौराची जी आहे याच्यामध्ये एक बेस ज्याला म्हणतात अर्बनचा, म्हणजे महाराष्ट्राचा जो साचा एकेकाळी जो कृषीच्या साच्यावर सगळं अवलंबून होतं. 70% पर्यंत जनता ही कृषी क्षेत्रामध्ये होती, ती आता 50%च्याही खाली घसरत चाललेली आहे. आणि महाराष्ट्राचा मूलभूत पाया हा शहरी भाग झालेला आहे. बरं. तेव्हा ह्या शहरी भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपला वजनदारपणा कसं दाखवतील हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. परंतु इतरही पक्ष याच्यामध्ये येतील, त्यांचा देखील वाटा सांगतील. पण ही जी निवडणूक आहे ही निवडणूक खूप अटीतटीची झालेली आहे आणि येणारे 38 तास हे आता खऱ्या अर्थानं महत्वाचे आहेत. बरोबर आहे. काउंटडाऊन एक- सुरू झालेला आहे आणि एका बाजूला हा. सायलेंट पिरियडही सुरू झालेला आहे. पुढचे 38 तासच या अनेक उमेदवारांचं भवितव्य ठरवतील आणि हे भवितव्य ठरवण्याची जबाबदारी ही तुमच्यासारख्या सर्वसामान्य मतदारांची आहे, हे लक्षात असू द्या. लोकशाही देखील तुम्हाला आवाहन करतंय की बाहेर पडा, मतदान करा, योग्य नगरसेवक निवडा, योग्य महापौर त्यावेळेला तुमच्या महापालिकेमध्ये बसेल. याचे सर्वाधिकार हे तुमच्या हातात आहे, याची आठवण पुन्हा करून देतो. धन्यवाद संजीव उन्हाळे सर, तुम्ही आमच्यासोबत जोडलात आणि या संदर्भातलं सविस्तर असं विश्लेषण केलं त्यासाठी. वेळ झालेली आहे.